बऱ्याचदा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एक प्रश्न असतो, AI सगळ्याच क्षेत्रामध्ये जात आहे. मग AIमुळे डिझाईनचे जॉब हे खरोखर कमी होत आहेत, जाणार आहेत किंवा डिझाईनचे अस्तित्वच जाणार आहे असं काय नाही. आता कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी खरोखर डिझाईन हे करिअर निवडलं पाहिजे? म्हणजे बऱ्याचदा असं असतं की मला फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीची भीती वाटते किंवा मला ते आवडत नाही. अशा विद्यार्थ्यांनी यावं की माझी चित्रकला छान आहे किंवा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. नमस्कार. 10वी, 11वी, 12वी म्हटलं की परीक्षांचे दिवस आणि अभ्यासाचे दिवस आणि त्याचबरोबर करिअरचे स्वप्न बघण्याचे देखील दिवस. मग इंजिनिअरिंग आणि मेडिकल या ठराविक करिअरच्या पलीकडे जाऊन अजून काही ऑप्शन्स मिळतात का? हा प्रश्न विद्यार्थ्यांना जसा असतो तसाच पालकांना देखील. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका अशा करिअरबद्दल चर्चा करणार आहोत की जे अतिशय डिमांडिंग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आज विचार करताय की त्या प्रकारचे एक्सपर्ट आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत. मग नक्की हे करिअर आहे तरी काय? हे करिअर आहे डिझायनर्सचं आणि या संदर्भात चर्चा करायला आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक अविनाश भालेराव सर, की जे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या स्कूल ऑफ डिझाईनचे डीन आहेत. अविनाश सर, स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये आणि आज तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की या डिझाईन करिअरबद्दल बरेचसे काही. नमस्कार, धन्यवाद सर. येस, सगळ्यात पहिल्यांदा तर नक्कीच अगदीच पहिलाच प्रश्न असा असेल की डिझायनर जे नवीन करिअर आपण म्हणतोय, तर हे नक्की आहे तरी काय? डिझाईनच्या आपल्या डोक्यात सर्वसामान्यांमध्ये अशी एक व्याख्या आहे की काहीतरी सुंदर करणं, ब्युटिफाय करणं. ही फार सुरुवातीला म्हणजे बेसिक व्याख्या आहे. डिझाईन त्याच्या पलीकडे फार गेलेलं आहे आता. आणि डिझाईनचा मेन उद्देश असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, प्रॉडक्ट आहेत, ऑब्जेक्ट आहेत, सिस्टम्स आहेत, सिच्युएशन्स आहेत, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणं, त्या लोकांसाठी सुलभ, सहज करणं हा डिझाईनचा मेन उद्देश आहे. आपण जर प्रॉडक्ट म्हटलं, एखादं कुठले अप्लायन्स असेल, घरातलं प्रॉडक्ट असेल, ऑफिसमधलं असेल, तर तो एखादी गोष्ट चांगली करायला कशी मदत करतो, त्यात असलेले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील, हा त्याचा पहिला उद्देश आहे. म्हणजे काय झालं की तुमचं फंक्शन आणि परफॉर्मन्स प्रॉडक्टचा चांगला असला पाहिजे. ते झालं तर त्याच्या पुढची स्टेज असते की तुम्ही त्याला चांगला अनुभव, म्हणजे एकदा तुमचं इंजिनिअरिंग बेसिक प्रॉडक्ट बनलं की मग ते वापरणाऱ्याला, युजरला युजर त्याचा एक्सपिरियन्स आपण कायमस्वरूपी त्याला चांगला अनुभव आला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा वापरताना एक गोष्ट झाली आणि सतत त्याला जेव्हा वापरायचं तो एक वेगळा अनुभव असतो. तर या दोन्हीमध्ये त्याला चांगलं काम करता आलं पाहिजे, प्रॉडक्टला चांगलं काम करता आलं पाहिजे, हा डिझाईनचा उद्देश आहे. हे कसं अचीव होणार? याच्यासाठी तुम्हाला जो वापरकर्ता आहे, युजर आहे, त्याची सायकॉलॉजी समजणं महत्त्वाचं असतं. ही सायकॉलॉजी समजली की तुम्ही त्या प्रॉडक्टवर, त्या सिस्टमवर, ऑब्जेक्टवर चांगलं काम करू शकता आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. एक झालं युजर आणि त्याची सायकॉलॉजी समजणं. दुसरा याच्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी टेक्नॉलॉजी, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग, काहीतरी मटेरियल वापरणार आहे, ते समजून घेणं आणि त्याचा प्रमाणबद्ध वापर करणं, म्हणजे व्यवस्थित वापर करणं, सेन्सिटिव्हली वापर करणं, हा त्याचा दुसरा आस्पेक्ट आहे. आणि यातून जे निर्माण होते तो चांगला एक्सपिरियन्स. सो प्रॉडक्ट म्हणजे डिझाईन हे बेसिकली हे आहे. मग ते प्रॉडक्ट असो, ग्राफिक डिझाईन असो, युजर एक्सपिरियन्स डिझाईन असतो, लोकांसाठी एखादी गोष्ट चांगली करणे, कन्व्हिनियंट करणे, हा डिझाईनचा मेन उद्देश आहे. म्हणजे डिझाईन हे करिअर हे नुकतंच आता भारतामध्ये सुरू झालंय की गेल्या कित्येक वर्षापासून हे सुरू आहे? कसं आहे? हां, म्हणजे जनरली सगळ्यांना, सगळ्या पालकांना असं वाटतं की डिझाईन आता आलंय, आता आलंय. कारण त्यांची मुलं सतत डिझाईनबद्दल बोलतात. त्यांना बाकी काही करायचं नाहीये कदाचित, पण डिझाईन करायचंय. आपल्या भारतात डिझाईन NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन नावाची संस्था आहे. 1961 साली सुरू झालं. म्हणजे 65 वर्षाच्या वर याला आता होऊन गेली आहेत. बरोबर आहे. मग IDC, IIT मुंबईमध्ये सुरू झालं. परत 65 वर्ष. ह्या 2 संस्था आणि त्यांचे 2-3 युनिट म्हणजे कॅम्पसेस होते जे भारतभर चालू होते. IISc बंगलोर ही एक तिसरी संस्था होती की जे फॉर्मली याच्यामध्ये शिक्षण, म्हणजे 3 ह्या मोठ्या संस्था होत्या. मग दिल्लीचं आलं, मग गुवाहाटीचं आलं, असं झालं. आणि 1995 नंतर म्हणजे प्रिसाइजली 96 साली डिझाईनचं प्रायव्हेटायझेशन झालं सर. आणि आपण MIT पुण्यामधली जी संस्था आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यांचं 2006 आणि 7 साली सुरू झालं. मी MITचा याच्यासाठी उल्लेख केला की MIT ही प्रायव्हेट स्पेसमधले सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट समजलं जातं, MIT ID. सो हा असा प्रवास, म्हणजे MITचा विचार केला तर 20 वर्ष, डिझाईनचा विचार केला तर साधारण 65 वर्ष झालेत.
त्याच्याही आधी आर्किटेक्चर ही फील्ड साधारण 125 वर्ष झाली होती. त्याच्या आधी फाईन आर्ट, पेंटिंग आपण जे म्हणतो त्याला जवळ-जवळ 250 वर्ष झाली होती. सो ब्रिटिश काळात हे फॉर्मली एज्युकेशन इंडियामध्ये आलं आणि डिझाइन एज्युकेशन पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर ते भारतामध्ये आलं. पण गेले 20 वर्ष जर बघाल तर याचं एक्सपोनेन्शियली ग्रोथ झालेली आहे, डिमांड वाढली आहे. त्याच्यात काम करणारी लोकं वेगवेगळ्या पदावर पोहोचलेत आणि चांगलं काम होतं याच्यामध्ये. कुठल्या क्षेत्रामध्ये डिझायनरची नक्की गरज असते? म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये पाहिजे, हं. कमर्शियल प्रॉडक्ट्समध्ये पाहिजे, डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये असते, नक्की कुठे असते? ओके. सो डिझाइनला तसं बघितलं तर 2 मेन एरियामध्ये आपल्याला डिफाईन करता येतं. एक आहे फिजिकल प्रॉडक्ट डिझाइन आणि दुसरं आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाइन. फिजिकल प्रॉडक्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलं ऑफिस, घर, बाहेरचं कॉमन प्लेसेस इथे जेही मॅन मेड ऑब्जेक्ट प्रॉडक्ट आहेत ते सगळे फिजिकल प्रॉडक्ट डिझाइन म्हणजे आपलं फर्निचर आहे, लॅम्प आहे, ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल प्रॉडक्ट, चष्मा आहे, सगळं शूज आहे, हे सगळं फिजिकल प्रॉडक्टमध्ये आहे. आणि आपण जे स्क्रीनवर बघतो, डिजिटल बघतो, प्रिंट बघतो, पेपर प्रिंट असतील, एखाद्या कंपनीचा लोगो आहे, कोणी एखादं नॉव्हेल लिहिलं त्याच्यात काही चित्र असतील, कॉमिक्स असतील, हे जे सगळं दॅट इज व्हिज्युअल म्हणजे 2D म्हणजे वेबसाईट असेल, कदाचित मोबाईल वेबसाईट ॲप्लिकेशन्स असेल, असेल, ॲप्स सॉफ्टवेअर असतील. बरोबर, बरोबर. परफेक्ट. सो ही 2 ब्रॉड क्षेत्र आहेत. याच्यातून सेपरेट होऊन युजर एक्सपिरियन्स डिझाइन हे तिसरं क्षेत्र आता उदयास आलंय, की ज्याला फार महत्त्व वाढलंय. कारण आपल्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स आणि आता डिजिटायझेशन होऊन सगळा डेटा आपला डिजिटली अवेलेबल आहे. तर हे सगळं करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर लागतात, जे काही वेगवेगळ्या स्पेसेस लागतात, तिथपासून तर अगदी आपल्या मोबाईलवर वापरणाऱ्या ॲपमध्ये, या सगळ्यामध्ये डिझाईनचं इंटरव्हेन्शन असतं. डिझायनर हे सगळं काम करतो. सो ब्रॉडली ही 3 क्षेत्र आहेत. याच्यामध्ये अजून बरंच डिटेल आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते आपण पुढे बघूया. ओके. मला थोडासा एक वेगळा प्रश्न पण विचारावासा ओके. वाटतो, की तुम्ही डिझाईनबद्दल एवढं भरभरून बोलता. तुम्ही स्वतः एक डीन आहात. तर तुमची करिअरची सुरुवात नक्की डिझायनर म्हणून कशी झाली? ओके. तो प्रवास पण कसा झाला इनफॅक्ट आतापर्यंतचा? चांगला प्रश्न आहे. मला बोलायला आवडेल याच्यावर. सो टोटल 26 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. त्यातले आत्ता 6 वर्ष मी अकॅडमिक्समध्ये आहे. त्याच्या आधी 20 वर्ष मी प्रोफेशनमध्ये काम केलं म्हणजे डिझाइन ॲज अ प्रोफेशनलमध्ये काम केलं. याची म्हणजे अगदी फार मागे गेलो तर माझं जेव्हा IIDC, IIT मुंबईमध्ये ॲडमिशन झालं, तेव्हा माझे वडील मला म्हटले, की "तू 3री-4थीत असताना तो केरोसिनचा स्टोव्ह आहे ना, त्याचं छान चित्र काढायचा." आणि तेव्हा मला वाटलं, की "तू इंजिनिअर होशील," असं त्यांची इच्छा होती. तर तेव्हापासून चित्रकलेचे ते म्हणजे काय नैसर्गिक आलेलं होतं. त्यामुळे चित्र काढणं आणि अक्षर बऱ्यापैकी चांगलं हे सगळं करत होतो. मग पुण्यात आलो आम्ही. म्हणजे मी जळगावचा आहे. मग मी पुण्यात आलो. पुण्यात शिक्षण सुरू झालं. शाळेमध्ये लकीली चांगले ड्रॉइंग टीचर मिळत गेले आणि त्यांच्याकडून कौतुक होत गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं कलेसाठी इतकं प्रोत्साहन आणि इतकं चांगलं वातावरण मिळत गेलं, की मी ठरवलं, की आपण स्कूलिंग संपलं, की आपण अभिनव कला महाविद्यालयात फाईन आर्ट शिकायचं. पण ऑब्व्हियसली हे मी 1989चं बोलतोय. त्यावेळी हे क्षेत्र म्हणजे कला क्षेत्राला एवढा मान नव्हता. कला क्षेत्रातली लोकं जनरली आर्ट टीचर आहेत, याच्या पलीकडे आमच्या फॅमिलीमध्ये जनरल नॉलेज नव्हतं. मग सेफेस्ट ऑप्शन होता, की इंजिनिअरिंग करायचं. मग मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केला. मग ऑब्व्हियसली तरुण वय लगेच जॉब का करायचा? तर मग BE केलं. लकीली BE करताना मला पॉलिमर्स हा ऑप्शन मिळाला. सो डिप्लोमाला मी जे बेसिक मटेरियल्स, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं शिकलो, त्यात मला फार मजा आली. चांगला इंजिनिअर बऱ्यापैकी मी झालो असं मला वाटतं. पॉलिमरमध्ये आल्यावर प्लास्टिक हे एक नवीन दुनिया रबर, प्लास्टिक, FRP ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि 3rd इयरला असताना एक टर्निंग पॉइंट आला असं मी म्हणेल, की माझाच एक मित्र होता, जो 1 वर्ष सीनियर होता. आपल्या कॉलेजमध्ये जनरली ॲन्युअल गॅदरिंगमध्ये आपण स्केचेस-वेचेस हे भाग घेतो, काहीतरी ॲन्युअल बरोबर, इव्हेंट बरोबर. करतो. ते बघून तो म्हटलं, की "अरे अविनाश, तू हे एवढं चांगले चित्र काढतो, तुझं मी 2 वर्ष काम बघतोय. तू IDCत का नाही जात?" म्हटलं, "हे काय आहे?" मग IITमध्ये आहे. मग IIT म्हटल्यावर मला थोडंसं भीती वाटली. तो म्हणे, "नाही, तू एकदा जाऊन भेट, त्या कॉलेजमध्ये जाऊन बघून ये सगळं आणि ते बघितल्यावर तुला आयडिया येईल, की तुला हे करायचं आहे का नाही." आता IITमध्ये घाबरत-घाबरत गेलो. जेव्हा IDCमध्ये गेलो, तिथले स्टुडिओज, क्लासरूम, मुलं, तो माहोल बघितला आणि मला असं झालं, की अरे हेच तर मला करता येईल किंवा हेच मला हेच ती कुठेतरी हीच आतमध्ये माझी पॅशन आवड होती. आहे, हां, हीच माझी आवड आहे. हे प्लॅटफॉर्म म्हणू मला हां, शकतो. हां. तर तो जे आर्ट करायचं होतं, त्यातून इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यातून एका चांगला वळण पुढे मला शिक्षणात मिळालं किंवा करिअरमध्ये मिळालं आणि मग मी आर्ट डिझाईनमध्ये यायचं ठरवलं. त्याच्यासाठी सीड नावाची एक्झाम असते इंजिनिअरिंग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. ती मी दिली.
पहिल्या वर्षी सीड क्लिअर झालो, पण पहिल्या वर्षी मी इंटरव्ह्यू क्लिअर नाही झालो. पोर्टफोलिओ तयार नव्हता. मग सेकंड इयरला मी तो पोर्टफोलिओ तयार केला आणि मग IDCमध्ये गेलो आणि अशी ती डिझाइन करिअरची सुरुवात झाली. आणि मग IDC किंवा कुठलेही डिझाइन इन्स्टिट्यूट तुम्हाला आधीचं सगळं विसरून टाकायला लावते, की तुम्ही नवीन कोरा कॅनव्हास घेऊन काम बरोबर. करायचं तुम्हाला. आपली ती जी स्टोरी आहे ना टिपिकल, की चहा घ्यायचा असेल नवीन, तर आधीचा तुम्हाला रिकामा करायला लागतो. बरोबर. तेव्हा तुम्हाला नवीन काहीतरी मिळेल. तर एक्झॅक्टली हेच IDCत झालं. IDCमध्ये आर्किटेक्ट मुलं होती, फाईन आर्टची मुलं होती आणि सगळ्या ब्रांचेसची इंजिनिअरिंगची मुलं होती. मी बेसिकली आर्किटेक्ट लोकांमुळे फार इन्स्पायर झालो, कारण त्यांनी 5 वर्ष हे सगळं घासलेलं असतं. फाउंडेशन केलेलं असतं. सो ते बघून मला त्याच्यात अजून म्हणजे त्याच्या प्रेमात पडत गेलो आणि पुढे मग 2 वर्षाचा मास्टर्स डिग्री केली आणि मग पुढे करियर सुरू केलं. ग्रेट. आणि मग ते करिअर आता इथपर्यंत आलंय, की तुम्ही ॲज अ डीन हां. म्हणून काम करतायत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. तर थोडं तुमच्या MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या स्कूल ऑफ डिझाईनबद्दल पण नक्कीच बोलायला आवडेल, की ओके. सुरुवात कशी झाली? कुठल्या-कुठल्या प्रकारच्या स्पेशलायझेशन्स आपण ऑफर करतोय? ओके, ओके. सो मी जसं म्हटलं, की MIT ID ही संस्था जी पुण्यात सुरू झाली लोणीला, ती 20 वर्षापूर्वी सुरू झाली. ती प्रोफेसर सुनील कराड सर जे फाउंडर डायरेक्टर आहेत MIT लोणीचे, त्यांनी हे सुरुवात केलं होतं. आणि ते इतकं छान एस्टॅब्लिश झालं, मार्केटमध्ये इतकं त्या मुलांचा ॲक्सेप्टन्स मिळाला आणि मुलं करिअरच्या टॉपला गेली. त्यामुळे MITने डिसाईड केलं, की आपण अजून ह्या डिझाईनच्या स्कूल्स सुरू केल्या पाहिजे. तर MITत 2 आहेत ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे आणि तिसरं जे आळंदी कॅम्पस आहे MITचं, ते ॲफिलिएटेड टू पुणे युनिव्हर्सिटी आहे. सो इथेच मेन फरक तयार झाला, की ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट म्हटल्यावर इथे येणारी मुलं, त्यांचा स्तर, त्यांचा इकॉनॉमिकल स्तर हा वेगळा आहे. पण मला पर्सनली असं वाटलं, जेव्हा मी माझं डिझाइन प्रोफेशनचं करिअरच्या अशा एका स्टेजला होतो, की आता मला वेगळा निर्णय घ्यायचा होता, की मला काहीतरी वेगळं करायचं. मी APJ अब्दुल कलामांचं एक बुक वाचलं, इंडिया 2020, आणि त्यातून मला असं रिअलाईज झालं, की हा जो अनुभव आहे, हा कुठेतरी मला वापरला पाहिजे आणि मला पुढची जनरेशन घडवायला काही मदत करता येईल का? माझी छोटीशी मदत, ते करायचं. पण आता हे कुठनं करायचं? मग असं डोक्यात आलं, की मग जे आपण 20 वर्ष केले तेच आपण शिकवू ना मुलांना. आणि ह्या प्रोसेस हे डोक्यात चालू असताना समोरूनच अशी ऑफर आली MITमधून, की आम्ही असं-असं आळंदीला सुरू करतोय. तुम्हाला इंटरेस्ट आहे का यायला? आणि मग तो अपॉर्च्युनिटी मिळाली. सो MIT AOE स्कूल ऑफ डिझाइन आळंदीला आपण 6 वर्षापूर्वी सुरू केलं 2020 मध्ये. 2 आपल्या बॅचेस ग्रॅज्युएट झाल्यात. बॅचलर ऑफ डिझाइन तिथे आपण ऑफर बरोबर. करतोय फक्त. 2 बॅचेस पास आउट झाल्यात आणि आता ऑलमोस्ट 400 मुलं आपल्याकडे शिकतायत. आणि प्रॉडक्ट डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन आणि युजर एक्सपिरियन्स डिझाइन अशा 3 ब्रांचेस आपल्याकडे आहेत. आणि 20 फॅकल्टी आहेत. सो वी आर डूइंग वेल देअर. हा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. येस. आणि थोडंसं याच्यात पण समजून घ्यायला नक्कीच आवडेल, की जे 3 व्हर्टिकल्स तुम्ही म्हटलात, की युजर एक्सपिरियन्स आहे, प्रॉडक्ट आणि कम्युनिकेशन डिझाइन. बरं. ओके. यामध्ये नक्की काय-काय गोष्टींचा समावेश होतो म्हणजे? ओके. सो परत म्हणजे जसे इंजिनिअरिंगच्या 5-6 ब्रांचेस आहेत आणि मेकॅनिकलमध्ये जाऊन तुम्हाला बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स केल्यावर बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत. कॉम्प्युटर्समध्येही बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत. तसं डिझाइनमध्येही आहे. मगाशी मी जसं सांगितलं, की प्रॉडक्ट डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन ह्या ब्रॉड ब्रांचेस झाल्या. आता प्रॉडक्ट डिझाइनमध्ये तुम्ही म्हणजे मी वरनं सुरुवात करतो, की आता सध्या आपल्याकडे स्पेस डिझाइन म्हणजे एरोप्लेन्स किंवा स्पेसक्राफ्ट हे एकदम एक्स्ट्रीम टॉप एंडला आपण समजू, जे आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन डिझाइन किंवा ऑटोमोबाईल हे एक करिअर त्यातनं डिझाइन जर तुम्ही केलं, त्यातनं एक करिअर होऊ शकतं. फर्निचर डिझाइन हे ऑल टाईम ग्रेट म्हणजे हाऊसहोल्ड IKEA जर तुम्ही ब्रँड ऐकला असेल बरोबर. किंवा गोदरेजचा ऑफिस फर्निचरचा ब्रँड ऐकला असेल किंवा हर्मन मिलर नावाचा एक जगविख्यात स्टील केस नावाचा एक ब्रँड आहे. हे सगळे ऑफिस फर्निचरमध्ये काम करतात. सो फर्निचर हे एक ब्रॉड डोमेन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि ज्या पद्धतीने सगळी सोसायटी ग्लोबली आपण बदलतोय, स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ इश्यूज आहेत. त्यामुळे मेडिकल प्रॉडक्ट डिझाइन, मेडिकल इक्विपमेंट डिझाइन हे अगेन एक टॉपला आहे. याच्यात काम होते. आणि थोडं हलकं-फुलकं जर विचार केला तर लाईफस्टाईल ॲक्सेसरीज, ज्वेलरी डिझाइन हे तुम्हाला आहे. टॉय डिझाइन आणि गेम डिझाइन आहे. म्हणजे आपण इतकं डिजिटली आता स्पॉईल झालोय, की तिथून आपल्याला परत यायचं. मग फिजिकल गेम्स, फिजिकल प्रॉडक्ट किंवा मुलांना टॉयज जे फिजिकल आहेत, नॉट ऑन स्क्रीन, याला फार महत्त्व यायला लागले. त्यामुळे प्रॉडक्ट डिझाइनमध्ये हे सगळे करिअर होऊ शकतात. कम्युनिकेशन डिझाइन किंवा ज्याला आपण ग्राफिक डिझाइन म्हणतो. जसं मी म्हटलं, की व्हिज्युअल कम्युनिकेशन. सो अगेन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग हे ॲट द टॉप ऑफ द कम्युनिकेशन डिझाइन करिअर आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर ब्रँडिंग करायचं.
त्या एखाद्या कंपनीचे कोलॅटरल्स, त्या कंपनीचे बुकलेट्स, ब्रॉशर्स आणि त्यांचा व्हिज्युअल प्रेझेन्स ऑन प्रिंट मीडिया किंवा डिजिटल मीडिया हे काम पण करताय. आजकाल ते सोशल मीडियावरती असण्याची पण गरज असते. एक्झॅक्टली. तसं इलस्ट्रेटर हे एक करियर आहे, ज्याला तुम्हाला कलेची जास्त आवड आहे. तर तो व्यक्ती जसं मी म्हटलं, की नॉव्हेल्स असतील किंवा एक सीरीज ऑफ काहीतरी लेख येतायत एखाद्या पेपरमध्ये, त्याला संलग्न, त्याला साजेसं काहीतरी चित्र असलं पाहिजे. हे आजकाल एआयवर काम होतंय. पण ॲट द कोअर इलस्ट्रेटरला हे काम करायचं असतं. आणि मग याच्या बियॉन्डही जाऊन तुम्हाला बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत. तुम्ही कलर कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, कम्युनिकेशन डिझायनर असला तर. आणि बियॉन्ड रिटेल आणि एक्झिबिशन डिझाइन याच्यात प्रॉडक्ट डिझायनरही काम करतात आणि कम्युनिकेशन डिझायनरही काम करतात. कारण तिथे फिजिकल सेटअप स्पेसमध्ये उभा राहायचं आहे. प्लस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची, प्लस तुम्हाला लाइटिंग करायची, प्लस तुम्हाला ग्राफिकली ते बॅलन्स करायचं. ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे हे 2 असे मेजर क्षेत्र आहेत आणि त्याच्यात जवळ-जवळ 5 ते 10 करियर चांगले होऊ शकतात. ओके. आणि युजर एक्सपिरियन्स नक्की कुठे हां, असतो? युजर एक्सपिरियन्स आत्ता जी युजर एक्सपिरियन्सची व्याख्यानं थोडीशी लिमिटेड झाली आहे, की जे काही आपण डिजिटल करतो म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपवर करतो, ते म्हणजे युजर एक्सपिरियन्स डिझाइन. पण असं नाहीये. त्याच्या मागे जाऊन म्हणजे त्याला जर होलिस्टिकली आपण बघितलं, तर आपण 5 स्टार हॉटेलच्या लॉबीमध्ये जेव्हा जातो, तेव्हा वॉव फॅक्टर काय येतो? किंवा एखादं म्युझियम बघायला गेलो, की तिथं वॉव फॅक्टर काय येतो? किंवा थिएटरमध्ये वॉव फॅक्टर काय येतो? किंवा एक छान अपार्टमेंट नवीन बघितलं, तर तिथं काय येतो? तर हे सगळे फिजिकल, डिजिटल, लाइटिंग, एअर, व्हेंटिलेशन हा सगळ्याचा विचार करून एक चांगला एक्सपिरियन्स क्रिएट करायचा माणसांसाठी, तिथे वावरणाऱ्या लोकांसाठी. मग ते फॅमिली असेल किंवा ग्रुप ऑफ पीपल असतील ऑफिसमध्ये किंवा ऑफिसमधले असतील, त्यांच्यासाठी फ्रेंडली काहीतरी करायचं. डोळ्यांना शांत वाटेल असं काहीतरी करायचं. याला युजर एक्सपिरियन्स डिझाइन ब्रॉडली म्हटलं जातं. पण आता ठीक आहे, म्हणजे सध्या कारण डिजिटल वर्ल्ड इतकं होतं, त्यामुळे आपण ते युजर एक्सपिरियन्स डिझाइन हे डिजिटल या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जास्त म्हणतो. याच्यामध्ये 2 मेजर ॲस्पेक्ट आहेत. टिपिकली आता जर विचार केला तर यूआय डिझाइन, युजर इंटरफेस म्हणजे जे फिजिकली म्हणजे ऑन स्क्रीन जे दिसतं आपल्याला. कलर्स आहेत, फॉन्ट आहे, टेक्स्ट आहे, त्याची साईज आहे. मग तुम्हाला बटन्स कसे आहेत, त्याचा शेप काय पोझिशनिंग आहे, कुठे त्याची असेल? कलर स्कीम काय आहे. हा एक भाग झाला. जो दर्शनी, जो समोर दिसतो आपल्याला. त्याच्या बियॉन्ड जे मेन असतं, जो मेन कॉम्पोनंट आहे, जो रिसर्च आहे, की तुम्ही एखादं ॲप बनवताय, ते कुठल्या टाइपच्या लोकांसाठी करताय. म्हणजे समजा बँकिंगचा ॲप असेल, तर त्याला युजर ॲज अ कॉमन मॅन म्हणजे ज्याचं खातं आहे तो वापरणार आहे, मॅनेजर वापरणार आहे, त्याचा बॉस वापरणार आहे आणि मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत ते वापरणार आहे. तो प्रत्येकाला ॲक्सेस पॉइंट वेगळा आहे. त्याला माहिती असलेली इन्फॉर्मेशन किंवा त्याला जी हवी आहे ती वेगळी आहे. पण हा एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांशी बोलून, त्यांचं सायकॉलॉजी समजून घेऊन, त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन, मग ते ॲपमध्ये बिल्ड करायचं, त्याचं स्ट्रक्चर बनवायचं, आर्किटेक्चर बनवायचं आणि पुढे जायचं. हा ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे युजर एक्सपिरियन्स डिझाइन जसं मी म्हटलो, की रिसर्च हा एक कॉम्पोनंट आणि युजर इंटरफेस हा एक मेजर 2 इम्पोर्टंट कॉम्पोनंट. याच्यामध्ये परत तुम्ही म्हणजे फिनटेक आहे, एडटेक आहे, ई-कॉमर्स आहे, सिम्युलेशन्स जे आहेत आता म्हणजे ट्रेनिंग अँड सिम्युलेशन इन एआर, व्हीआर तो आता पुढचा विषय आहे. पण ह्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आणि ही असे 3 ब्रॉड क्षेत्र आणि त्याच्यातले हे करियर ऑप्शन्स आहेत. अच्छा. ओके. मग आता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की जर का ॲडमिशन घ्यायची असेल हं. MITच्या स्कूल ऑफ डिझाइनला, तर कुठल्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा त्यांना द्याव्या लागतात? ओके. आता भारतात असं झालंय की मेजॉरिटी म्हणजे IITचे 4 ते 5 कॅम्पसेस, NIDचे 4 ते 5 कॅम्पसेस आणि बाकी बऱ्याच प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे. सो NIDची एक एंट्रन्स एक्झामिन असते, IITची एक एक्झाम असते. बाकी सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटची प्रत्येकाची एक वेगळी एक्झाम असते. MIT EOE स्कूल ऑफ डिझाइनची जी एक्झाम आहे ती MAHB डिझाइन CET नावाची एक एक्झाम असते. ही महाराष्ट्राची जसे CETच्या इंजिनिअरिंग, लॉ, आर्किटेक्चर बाकी बरोबर. डिसिप्लिनला जशा एक्झाम असतात, तशीच 3 वर्षापूर्वी ही डिव्हाइस केली गेली MAHB डिझाइन CET आणि ती तुम्हाला द्यायला लागते. सो त्याच्यात साधारण 1500 ते 1800 मुलं आता गेल्या 2-3 वर्षात एनरोल करतात आणि त्यातली साधारण 350 मुलं घेतली जातात. सो एक इंटरेस्टिंग ऑप्शन गव्हर्नमेंट थ्रू आणि डिझाइन एज्युकेशनमध्ये ऑलरेडी पायोनियर असलेल्या आपल्या MIT सारख्या इन्स्टिट्यूटमधून एक तयार झाला आहे, की डिझाइन एज्युकेशन हे प्रीमियम समजलं जातं. पण ते अफोर्डेबल करायचं काम ह्या सिस्टममुळे तयार झालंय. म्हणजे MAHB डिझाइन CET आणि आपलं ॲफिलिएशन युनिव्हर्सिटीचं याच्यामुळे म्हणजे आपण कंपेल झालो,
पण त्याच्यातून एक चांगला मार्ग मिळाला, की लोकांचा स्तर उंचावायला. सर्वसामान्यांना ज्यांना हे अफोर्डेबल नव्हतं एज्युकेशन, त्यांना हा ऑप्शन मिळाला चांगला आणि ते करतायत. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे 400च्या वर मुलं आता आपल्या इकडे शिकतायत. म्हणजेच थोडक्यामध्ये एम-ए, पी-डी आणि सी-ई-टी परीक्षा द्यायची म्हणजे डी-टीच्या वेबसाईटला जायचं. येस. बाकीचे जसं सी-ई-टीची परीक्षा असते तसं एनरोल करायचं आणि ही परीक्षा द्यायची. बरं. म्हणजे ही एलिजिबिलिटी मिनिमम आहे. येस, येस. आणि काही विद्यार्थी असे असतात की जे यू-सीट नावाची पण परीक्षा देतात. यू-सीटच्या बेसिसवरती पण आपण ॲडमिशन करतो. येस. म्हणजे दोन्ही आपल्याकडे बरं. ऑप्शन्स अवेलेबल असतात. येस. परंतु एम-एच, बी-डी आणि सी-ई-टी नक्की दिलीच पाहिजे. येस. तर आता विद्यार्थ्यांना अजून एक प्रश्न पडू शकतो, की नक्की परीक्षा होते तरी कधी आणि त्याचं एनरोलमेंट कधी करायचं? परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असतं? ही गोष्ट लोकांना पर्यंत फार पोहोचलेली नाहीये. त्यामुळे सांगणं हे महत्त्वाचं आहे, की ही परीक्षेचं एनरोलमेंट जी असते म्हणजे रजिस्ट्रेशन असतं ते साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होतं. फेब्रुवारीमध्ये ते संपतं, मिड ऑफ फेब्रुवारी. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये जनरली ही एक्झाम घेतली जाते, सेकंड वीकमध्ये किंवा फर्स्ट वीकमध्ये. याचे 6-7 सेंटर महाराष्ट्रात आहेत आणि 80% मुलं महाराष्ट्रातली याच्यात घेतली जातात. 20% नॉन म्हणजे OMS अदर दॅन महाराष्ट्र Other than स्टेट असं महाराष्ट्र त्याच्यामध्ये कोटा असतो. त्यामुळं आपण ह्याही लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवतो आपल्या कॉलेजच्या थ्रू आणि मग मुलं या एक्झामला बसू शकतात. तर हे एक्झाम 200 मार्काची एक्झाम आहे ही एंट्रन्स एक्झामिनेशन. त्याच्यात 3 सेक्शन्स आहेत. ओके. पहिला जो आहे तो व्हिज्युअलायझेशन किंवा तुमचं पेंटिंग आणि स्केचिंग ॲबिलिटी म्हणजे एखादा सीन तुम्हाला किंवा सीनरी दिली आहे. त्याच्यात माणसं आहेत, ती काहीतरी ॲक्टिव्हिटी करतायत. त्याचं एक चित्र A3 पेपरवर काढायचं असतं. त्याच्यामध्ये कलरिंग करायचं नसतं. फक्त स्केच आलं पाहिजे. पण तो माहोल तयार झाला का चित्रात? तुम्हाला बॉडी प्रपोर्शन, झाड, घर हे सगळं नीट काढता येतं का? त्याचा पर्स्पेक्टिव्ह येतो का? हे बघितलं जातं. ही पहिली परीक्षा झाली. ती 40 मार्काची असते. दुसरा जो इम्पोर्टंट पेपर असतो तो आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जसं मी म्हटलं डिझाइन थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. डिझाइन इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस. सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला येते का? मग त्यात एक काहीतरी जेनेरिक आपल्या अराउंड एखादा जो प्रॉब्लेम असतो तो मुलांना दिलेला असतो प्रश्न म्हणून. 1-2 वाक्याचं स्टेटमेंट असतं आणि त्याला काही कन्स्ट्रेंट म्हणजे काय-काय कन्सिडर नाही करायचं किंवा काय आलं पाहिजे त्यात हे दिलेलं असतं. त्याच्यासाठी मुलांना जवळ-जवळ 1 तासाचा वेळ मिळतो. 60 मिनिटाचा वेळ मिळतो. आणि मग ते रफ वर्क करायचं आणि त्यांचं प्रॉडक्ट फायनल करून आयडिया जी काही आहे ती प्रॉपर प्रेझेंट करायची, इलस्ट्रेट करायची आणि मग ती दाखवायची. हे 2 झाले. तिसरा जो आहे तो जनरल नॉलेजचा आहे. म्हणजे आर्ट, आर्किटेक्चर, क्राफ्ट, डिझाइन, थोडंसं टेक्नॉलॉजी या सगळ्याचा अभ्यास असलेला एक MCQ टाइपचा एक पेपर असतो जो तिसरा असतो. अशी ही 2.5 तासाची टोटल परीक्षा असते. ही एकाच दिवसात होते. साधारण CET किंवा BFAच्या ज्या परीक्षा असतात BFAच्या ला मिळती-जुळती टाइपची परीक्षा आहे. BFAमध्ये 4 किंवा 5 पेपर असतात. आपल्या ह्याच्यात 3च पेपर आहेत. अच्छा. सो अशा पद्धतीने ती परीक्षा होते. आणि मग जेव्हा त्याची मेरिट लिस्ट लागते, त्याच्यानंतर तुमचे ते DTEच्या ॲडमिशन प्रोसेस थ्रू मग तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस म्हणजे सिलेक्टिंग द कॉलेज आणि मग ते पुढची कॅप राउंड आपण ज्याला म्हणतो ती प्रोसेस पुढे होते. आता कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी खरोखर डिझाइन हे करिअर निवडलं पाहिजे? म्हणजे ओके. बऱ्याचदा असं असतं, की मला फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीची भीती वाटते किंवा मला ते आवडत नाही. अशा विद्यार्थ्यांनी यावं, की माझं चित्रकला छान आहे किंवा माझा दृष्टिकोन वेगळा आहे ओके. किंवा मला म्युझिकची आवड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात. नॉर्मली त्यांना समजायला लागतं, की 10वी, 11वी, 12वीत माझी आवड काय? बरं. तर मग नक्की कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी डिझाइनचं करिअर निवडावं? अच्छा. तुमच्या प्रश्नातच तुम्ही बरेच क्लू दिलेत, की पूर्वी असं होतं म्हणजे 20-25 वर्षापूर्वी असं होतं, की ज्याला स्केचिंग चांगलं येतं, व्हिज्युअलाइज करता येतं, तो डिझायनर होऊ शकतो. त्यावेळी परीक्षाही तशा होत्या. पण आता जग बदललंय. नवीन जनरेशनला इतकं एक्सपोजर आहे सगळ्या गोष्टींचं. ते कलरपासून सगळ्या गोष्टीबद्दल ते सेन्सिटिव्ह झालेत. सो जे आधी स्ट्रगल करून इंजिनिअरिंग नंतर आपण शिकायचो, ते मुलांना आता 8वी, 9वी, 10वीतच येतंय. त्यामुळे तो एक बॅरियरच राहिला नाहीये आता. ओके. त्यामुळे तुम्ही कुठलंही तुमचं इन्क्लिनेशन कुठेही असो नॅचरल. म्हणजे तुम्ही चांगले टेक्नॉलॉजी जाणणारे किंवा टेक्नॉलॉजीची आवड असणारे असो किंवा मशीन उघडून तोडून मोडून बघायचे असे करणारे असो किंवा स्केचिंग आणि इलस्ट्रेशन करणारे असो. तुम्ही स्पोर्ट्समन असा. ओके. कारण स्पोर्ट्स हे क्षेत्र इतकं वाढतंय आता एक्सपोनेन्शियली, की त्याच्यामध्येही नवीन-नवीन प्रॉडक्ट, सिम्युलेशन्स, ट्रेनिंगचे मॉड्यूल, ट्रेनिंगचे प्रॉडक्ट हे सगळं बनवायची गरज आहे. त्यामुळे तेही एक म्हणजे सगळ्या क्षेत्रातले कुठल्याही म्हणजे त्याला एक लिमिटेशन पूर्वी परत असं होतं, की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पाहिजे किंवा आर्किटेक्चर बॅकग्राऊंड पाहिजे तरच तुम्हाला डिझाइन करता यायचं. आता तसं नाहीये. तुम्ही आर्ट्सचे असा, कॉमर्सचे असा, इंजिनिअरिंगचे असा, बायोलॉजी घेतलेले असा, कुठले असा, तुम्हाला डिझाइनमध्ये येता येतं. कारण इतकं डायव्हर्सिफाय झालंय, की कुठल्याही इन्क्लिनेशन किंवा कुठल्याही स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही मोठं करिअर करू शकता.
कॉन्ट्रीब्युशन करू शकता आणि तुमचं करिअर घडवू शकता. त्यामुळे असं त्याला काही लिमिटेशन राहिलेलं नाही आजकाल. सगळ्या फील्डमधले लोकं येऊन करू शकतात. हे तर झालं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. हं. पण जर पालकांच्या दृष्टिकोनातून बघितलं, हं. तर एक प्रश्न पालकांना नक्कीच पडतो. मी अनेक पालकांशी चर्चा केली आहे. तेव्हा ओके. त्या पालकांचं म्हणणं असं आहे, की डिझाईनमध्ये करिअर करायचं म्हटलं, की वर्षाची फी साधारण 7 लाखापासून ते 10-12 लाखापर्यंत एका वर्षाची फी असते. हं. मग एकदम 30-40 लाख रुपये आपण देऊ शकत नाही. ओके. मग आता या प्रश्नाला जर काहीतरी आपल्याला उत्तर काढायचं असेल, तर असं काही आहे का, की कमी फी आणि ते उच्च दर्जाचं शिक्षण आपण देऊ एक्झॅक्टली. शकतो तुम्ही आणि गव्हर्नमेंटच्या पण काही स्कीम आपण देऊ शकतो, स्कॉलरशिप देऊ शकतो. तुम्ही हे कसं शक्य आहे? राइट. तुम्ही एक्झॅक्टली पिन पॉइंट केलंय. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी जसं मी म्हटलं, की डिझाइन इन्स्टिट्यूट आणि काय ते स्टेट युनिव्हर्सिटी याच्या ताळमेळातून म्हणजे याच्या मेळातून CET आणि याच्यातून हे तयार झालंय. सो गव्हर्नमेंटचं मला ह्या 6 वर्षात सगळ्यात आवडलेली काय गोष्ट असेल याच्यातली, तर गव्हर्नमेंट फी डिसाईड करतं. ओके. फी रेग्युलेटरी अथॉरिटी नावाची एक बॉडी आहे आणि त्यांचा एकच मेन उद्देश आहे, की एज्युकेशन अफोर्डेबल असलं पाहिजे. खालच्यातल्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जे डिझाईनमध्ये अजिबात नव्हतं, प्रीमियमायझेशन त्याचं झालेलं होतं. याच्यामुळे हा तो ॲडव्हांटेज मिळाला. म्हणजे आत्ता जर प्रिसाइजली सांगायचं म्हटलं तर 1.62 लाख ही आपली ॲन्युअल फी आहे. ओके. म्हणजे तुम्ही 10 ते 12 लाखात इन्क्लुडिंग तुमचं हॉस्टेलचे 4 वर्ष सगळे, तुम्ही 12 लाखात डिझायनर होऊ शकता. म्हणजे 1,62,000 फी मला वाटतं इंजिनिअरिंगच्या फीपेक्षा पण हां, कमी झाली. कमी आहे, कमी आहे. येस. सो आणि त्याचबरोबर जशा सरकारच्या काही योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहे, की मुलींकरता मोफत शिक्षण. येस, येस. तो पॉइंट राहिला. येस. सो कारण हे अगेन CET थ्रू येतं. सो ज्या काही त्याच्यासाठी लागणाऱ्या स्कॉलरशिप आहेत, सीट रिझर्व्हेशन्स आहेत, ह्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट या सगळ्या लागू होतात आणि त्याचा ॲडव्हांटेज होतो. ऑलमोस्ट 40% ते 50% मुलं अशा टाईपची येतात. हा अजून नेक्स्ट लेव्हल आहे, की पहिलं तर अफोर्डेबल आहे. पण अजूनही वेगवेगळ्या स्तराच्या लोकांना ज्यांना रिचेबिलिटी नव्हती या सगळ्याची, त्यांना हे आता शिक्षण मिळायला लागले आणि त्याचं आउटपुट दिसतंय. ज्या 2 बॅचेस पास आउट झाल्या, त्यातले ऑलमोस्ट 50% मुलं प्लेस झालेत वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे अर्नेस्ट अँड यंग नावाच्या कंपनी जी IT मधली एक मोठी कंपनी आहे. बिग 4 मधली जी समजली जाते. त्यांचं एक IT डिव्हिजन आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची. त्याच्यात आपली 5 मुलं गेलेली आहेत दोन्ही बॅचची. आणि अशा रोबोटिक्स आणि बाकीही वेगवेगळ्या याच्यामध्ये गेलीत मुलं. काही मुलं मास्टर्स करायला IITत, MIT, UPSC अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये गेलेत. मग तुम्ही प्लेसमेंटचा एक विषय काढला, तर हां. प्लेसमेंट हा तसा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकरता. बरं. येस. तर एक इंटरेस्टिंग प्रश्न नक्की विचारावा वाटतो, की समजा एक 100 मुलं पास आउट झालेत एका वर्षात. ओके. तर त्यापैकी किती पर्सेंटेज स्टुडंट हे प्लेसमेंटकडे जातात आणि किती विद्यार्थी असे असतात, की जे फ्रीलान्सर होतात बरं. किंवा कन्सल्टंट होतात आणि किती विद्यार्थी असे असतील, की जे हायर एज्युकेशन करता जातात? माझ्या मते साधारण 70% ते 75% जी मुलं आहेत, ते इमिडिएटली जॉबसाठी जातात, प्लेसमेंटसाठी जातात. बाकीचे जे आहेत त्यातले 10% आपण जर पकडलं तर काही दे वॉन्ट टू ते स्वतःचा बिझनेस सुरू करतात, स्टार्टअप सुरू करतात किंवा टिपिकली डिझाइन कन्सल्टन्सी सुरू करतात आणि 10% मुलं हायर एज्युकेशनला जातात. हे जनरली प्रमाण आहे आता. त्यातले जे 70 म्हटले त्यातले साधारण 50% वर आपलं प्लेसमेंट आता होतंय गेल्या 2 वर्षामध्ये. आणि अच्छा. म्हणजे नॅशनली सध्या हेच रेकॉर्ड आहे, की 50% 60%च्या आसपास प्लेसमेंट्स होतायत इयर वाईज. ओके. आणि मग जर ॲडमिशन घेण्याच्या वेळेस किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना परत प्रश्न असेल, की मला ॲडमिशन तर घ्यायची आहे, परंतु मला स्पेशलायझेशन नक्की कळत नाही. मला UX करायचंय, CD ओके. करायचंय, PD करायचंय. तर मग हा नक्की निर्णय त्यांनी घ्यायचा कधी आणि कसा घ्यायचा? बरं. अगेन महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यात 2-3 गोष्टीचा फार चांगला फायदा झाला. पहिलं तर इनहेरंटली डिझाइन एज्युकेशन हे मल्टी डिसिप्लिनरी असतं. म्हणजे प्रॉडक्ट डिझायनर म्हणजे प्रॉडक्ट डिझायनर नाही. युजर एक्सपिरियन्स डिझायनर म्हणजे तो नाही किंवा कम्युनिकेशन म्हणजे तो नाही. त्यांना ब्रॉडली सगळ्यांचं नॉलेज असणं आवश्यक असतं आणि डिझाइन एज्युकेशनमध्ये हे ऑलरेडी बिल्ट केलेलं होतं. ते स्ट्रक्चर्ड नव्हतं, अनस्ट्रक्चर्ड होतं. आता NEP 2020 जी आली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये हे स्ट्रक्चर्ड झालंय. तसं डिझाईनला स्ट्रक्चर्ड गोष्टी आवडत नाहीत. पण ह्या स्ट्रक्चर जे NEP आलंय त्याचा खरंच फायदा झालाय. त्याच्यामुळे काय होतं की 5th, 6th आणि 7th सेमिस्टरमध्ये मुलांना आपण मल्टीडिसिप्लिनरी मायनर नावाचे कोर्सेस ऑफर करतो. म्हणजे समजा प्रॉडक्ट डिझाइन हे तुमचं कोर करियर असलं, तर तुम्ही कम्युनिकेशन डिझाइन किंवा युजर एक्सपिरियन्स डिझाइन हे मायनर एज्युकेशन घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्टिंग करता येतं. म्हणजे उद्या तुम्ही प्रॉडक्ट डिझाइन आणि युजर एक्सपिरियन्स डिझाइनची एजन्सी सुरू करू शकता किंवा बऱ्याच कंपन्यांमध्ये असं असतं की युजर एक्सपिरियन्स डिझायनर हवा आहे, पण तो प्रॉडक्ट डिझाइन बॅकग्राऊंडचा हवा आहे. युजर एक्सपिरियन्स डिझाइन हवा आहे, पण तो कम्युनिकेशनचा बॅकग्राऊंडचा हवा आहे. सो हे मल्टीडिसिप्लिनरी त्याच्यामध्ये बिल्ट होतं.
आता हा झाला स्ट्रक्चरमधून आलेला भाग. त्याच्याही बियॉन्ड मग आम्ही जेव्हा हे सगळं स्ट्रक्चर केलं, त्याच्यामध्ये आम्ही काही कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट ठेवलेत. म्हणजे 6th आणि 7th सेमिस्टरला प्रॉडक्ट डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन आणि युजर एक्सपिरियन्सची मुलं एकत्र येतात आणि एका कॉमन प्रोजेक्टवर काम करतात. ग्रुप प्रोजेक्ट असतात. अच्छा. त्याच्यामुळे मग त्यांच्यात देवाण-घेवाण होते. म्हणजे तू याच्यातला एक्सपर्ट आहे, तू याच्यातला एक्सपर्ट आहे. ते एकमेकात काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं लेव्हल अजून वाढते. ओके. म्हणजे लेव्हल कसली वाढते तर दुसऱ्या शिक्षणाची, म्हणजे यूएक्स आणि पीडी आणि ह्या गोष्टीचं त्यांना डिसिप्लिनरी नॉलेज चांगलं मिळतं. सो हा त्याचा ॲडव्हांटेज आहे. त्याच्याही बियॉन्ड जाऊन आपल्याकडे ओपन इलेक्टिव्ह नावाचे काही कोर्सेस आहेत, की ज्याच्यामध्ये अगेन आर्ट, क्राफ्ट, टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन याच्याशी रिलेटेड सब्जेक्ट मुलं शिकतात आणि जे त्यांचे निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहेत ते एलिमिनेट करायचा, कमी करायचा प्रयत्न करतात किंवा जे स्ट्राँग ॲस्पेक्ट आहेत ते अजून स्ट्राँग करायचा प्रयत्न करतात. सो एन-ई-पी आणि याच्यामुळे हे मल्टीडिसिप्लिनरीमुळे मुलांना म्हणजे फक्त असे रिजिड वॉल नाही आहेत, की पी-डी म्हणजे प्रॉडक्ट डिझायनर आहे किंवा कम्युनिकेशन. सो त्यांना बेटर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल झाल्यात आता. म्हणजे त्यांनी फर्स्ट इयरला आल्याच्या नंतर ते निर्णय घेऊ शकतात येस, आणि बेस्ड ऑन देअर इंटरेस्ट असं बरं. काय आहे म्हणजे थोडक्यात त्यांचा येस, इंटरेस्ट जसा असेल त्याप्रमाणे ते घेऊ शकतात. येस, येस, येस. आपण अजूनही मुलांना ती संधी देतोय, की तुमचा कोर इंटरेस्ट काय आहे? तुम्हाला पुढचे 20-25 वर्ष काय करायला आवडेल? ओके. पहिलं वर्ष त्यांचं कॉमन असतं फाउंडेशन. त्या वर्षात ते सीनियर मुलांशी इंटरॅक्शन करतात. डिझाइनमध्ये अजून एक छान गोष्ट आहे, की प्रत्येक कोर्स झाला, की त्याचं एक एक्झिबिशन असतं किंवा मिड सेमिस्टरमध्ये एक एक्झिबिशन असतं किंवा एंड सेमिस्टरमध्ये एक्झिबिशन असतं. तर ही फर्स्ट इयरची मुलं हे सगळं कामं बघतात आणि मग ते अलाइन होतात. त्यांना कळायला लागतं, की आपल्याला काय जमणार आहे? कशात मजा येणार आहे? आणि त्याच्याही बियॉन्ड जाऊन पुढे 10-15 वर्षात कुठल्या करिअरला खरा स्कोप आहे. त्याप्रमाणे ते सिलेक्ट करू शकतात आणि पुढे जातात. सो हा त्याचा ॲडव्हांटेज आहे. कुठलंही शिक्षण घ्यायचं म्हटलं आर्ट, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी एक गोष्ट कॉमन असते. हं. ती म्हणजे परीक्षा द्यायची. हो. म्हणजे रट्टा मारायचा, ओके. घोकायचं आणि ओकायचं. डिझाइन एज्युकेशन असं काय नक्की, की त्यामध्ये 4 वर्षामध्ये विद्यार्थी पेपरच लिहित नाहीत आणि बरं. तरी देखील त्यांचं स्किल आपण इव्हॅल्युएशन करू येस. शकतो. असं नक्की काय होतं? बरं. ओके. सो परत फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा मी खरा आधी मिस झाला माझा सांगायला. सगळ्यात मेन जो फरक असेल कुठल्याही एज्युकेशन आणि डिझाइनमध्ये तर हाच आहे, की रिटर्न परीक्षा नसते. कारण तुम्ही डिझायनरला घडवता हा होलिस्टिक त्याला व्ह्यू आला पाहिजे. त्याला गणित नाही करायचंय. त्याला लोकांशी एकत्र बसून काम करायचंय. वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्टला बसून काम करायचंय आणि त्या जे काही प्रॉडक्ट बनवायचे, जे काही आउटपुट द्यायचं त्याला अंजाम द्यायचं म्हणजे ते चांगलं काहीतरी बनवायचं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की त्यांना कोलॅबोरेशन करता आलं पाहिजे आणि त्यांना सगळ्या क्षेत्राचं नॉलेज असलं पाहिजे. नॉट नेसेसरली इन डेप्थ. कारण इन डेप्थ एखादं इंजिनिअरिंग डिटेलिंग करायला किंवा प्रोग्रामिंग करायला एक्सपर्ट आहेत, इंजिनिअर्स आहेत. मग याचा रोल हा ब्रॉडली सगळ्यांशी ब्रिज करणं, सगळ्यांबरोबर जाणं, कोलॅबोरेट करणं आहे. त्यामुळेच मग डिझाइन एज्युकेशनमध्ये ही प्रॅक्टिस आहे, की तुमच्या सेमिस्टरच्या एंडला एक ज्युरी नावाची होती. म्हणजे तोंडी परीक्षा जशी असते, हे फॉर्मल प्रेझेंटेशन होतं, की 2 इंटर्नल ज्युरी बसलेले असतात, 2 एक्सटर्नल एक्सपर्ट आलेले असतात आणि त्यांच्यासमोर तुम्ही जे काही 5-6 कोर्सेस केलेत त्या सेमिस्टरचे, त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं. आणि याची सुरुवात जेव्हा प्रत्येक कोर्स होतो त्याचेही मुलं प्रेझेंटेशन देतात. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस झालेली असते. काय बोलायचं, कसं कम्युनिकेट करायचं, कुठल्या गोष्टी दाखवल्यावर समोरच्याला आवडतील किंवा मी एक्झॅक्टली काय सॉल्व्ह केलंय, हे त्या प्रेझेंटेशनमधून येतं. आणि त्याच्यातच त्या ज्युरीला कळतं, एक्सटर्नल एक्झामिनरला कळतं, की याची मॅच्युरिटी, याची डेव्हलपमेंट, याचं थिंकिंग, सेन्सिटिव्हिटी कुठपर्यंत आली आहे. आणि हे परफेक्टली वर्क होतं. त्यामुळे असं कुठलं फॉर्म्युलेज ते पाठ झाले पाहिजे असं नाहीये. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन चॅलेंज येणार आहे. म्हणजे आपल्या 3.5 वर्षाचं मी पहिलं सेमिस्टर सोडून देतो. 3.5 वर्षाचं जे शिक्षण असतं, त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रोजेक्टवर मुलं कामं करतात. बाकीही मिनी प्रोजेक्ट आणि असाइनमेंट असतात. हे सगळंच वेगळं आहे. त्यामुळे मग परीक्षेचा काही सेन्स होत नाही. मग ते प्रोजेक्ट घ्या, त्याची पहिल्या स्टेज रिसर्चपासून, आयडिएशनपासून, प्रोटोटाइपपासून टेस्टिंगपर्यंत त्याला न्या आणि ते प्रेझेंट करा. ही जनरल मेथड आहे याच्यामध्ये. त्यामुळे ग्रेट. एक्झामची गरज नाही. परीक्षेचं एक वेगळं स्वरूप. हां, जे वेगळं. शिकायचं आहे ब्लॉक्स येस. स्टडीमध्ये आणि तो कोर्स जो असेल 5-6 कोर्सच्या सेमिस्टरमध्ये बरं, शिकलं, ते प्रेझेंट करायचे. बरं. एक्झॅक्ट. रिसेंटली एक न्यूज होती, की ज्यामध्ये आपण बघितलं, की अ, आपल्याच महाविद्यालयामधली एक मुलगी आंतरराष्ट्रीय एका युनिव्हर्सिटीमध्ये, थायलंडमधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये ती इंटर्नशिपला जाते. मग इंटर्नशिप करता नक्की काय प्रयत्न केले जातात? इंटर्नशिप नक्की कुठे दिली जाते विद्यार्थ्यांना? ओके. त्याचबरोबर पोर्टफोलिओ डेव्हलपमेंटचं काय नक्की महत्त्व हां. असतं? सो आता 2 ॲस्पेक्ट. मी आधी पोर्टफोलिओचं घेतो, की तुम्ही इंडस्ट्रीत जेव्हा काम मागायला जातात किंवा तुम्हाला प्लेसमेंट होणार असते, तुमचा सी-जी-पी-ए नाही पाहिला जात.
तुमचं क्युम्युलेटिव्ह जे काही ग्रेडिंग असतं ते नाही पाहिलं जात. तुमचा पोर्टफोलिओ पाहिला जातो. म्हणजे मी जसं म्हटलं की 6 ते 7 प्रोजेक्ट केलेले असतात आणि बाकीचे ऑलमोस्ट 36 सब्जेक्ट मुलं शिकतात. ओके. 36 प्लस अजून काही फाउंडेशनचे अजून ॲडिशनल. यामध्ये तुम्ही काय काम केलंय ते तुम्हाला त्या पोर्टफोलिओमध्ये लेआउट करून प्रॉपरली ते करायचं असतं. त्याचे साधारण एक 15 ते 20 पेजचं तुम्ही एक ब्रीफ आणि क्रिस्प जर पोर्टफोलिओ बनवला, तर तो समोरच्याला इनफ असतो समजायला, की यांनी काय-काय काम केलंय, याची किंवा याची काय कॅपॅसिटी आहे, काय कॅपॅबिलिटी आणि हा आपल्या बिझनेसला अप्रोप्रिएट आहे का? सो हा झाला पोर्टफोलिओचा आस्पेक्ट. अगेन इंटर्नशिपसाठी सुद्धा आता भारतभर बरेच डिझाइन कॉलेजेस आहेत आणि बऱ्याच स्टुडिओज किंवा कॉर्पोरेट्स आहेत जे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी देतात. ऑब्व्हियसली स्क्रीनिंग होतं. पण ते CGPAवर नाही होत. ते होतं तुमचा पोर्टफोलिओ बघण्यावर. सो पोर्टफोलिओ जर तुमचा छान असेल तर तुम्ही शॉर्टलिस्ट होता. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि मग फायनली तुम्हाला ऑफर मिळते किंवा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी मिळते. सो आपण आता याच्यात मेक शुअर करतो की त्या एरियातली मुलांना काम करायला मिळावं. म्हणजे प्रॉडक्ट डिझाइनचंच काम करेल, कम्युनिकेशन डिझायनर किंवा त्यांच्या फील्डमध्ये काम करेल. सो याच्यामध्ये 3rd इयर नंतर एक 2 महिन्याची इंटर्नशिप असते, समर इंटर्नशिप आणि 8व्या सेमिस्टरला 6 महिन्याचं एक प्रोजेक्ट असतं, ज्याला ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट म्हणतो. ते पूर्ण इंडस्ट्रीतच करायचं असतं. त्याच्यात साधारण आता गेल्या 2-3 वर्षाचं रेकॉर्ड बघितलं, 3 वर्षाचं, तर 95% मुलांना इंटर्नशिप्स मिळतात. 5% जे आहेत त्यांना सेल्फ इनिशिएटेड प्रोजेक्ट करायचे असतात. म्हणजे त्यांना म्हणजे कोणाचा तरी बिझनेस आहे किंवा त्याला स्टार्टअप करायचे, सो तो इंडस्ट्रीत जाऊन काही काम करण्यापेक्षा तो विचार करतो, की मी जे 3rd इयर किंवा 4th इयरला काही प्रोजेक्ट केलंय, जे पेटंट झालंय किंवा ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय, तेच मी कंप्लीट करतो आणि ते मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मग तो मार्ग घेतो आणि तो सेल्फ इनिशिएटेड प्रोजेक्ट करून, डिटेलिंग करून ही गेट्स अ चान्स, की तो स्टार्टअप काहीतरी सुरू करेल त्याच्यावर. सो फारच छान. अशा अपॉर्च्युनिटी आहेत. एक टॅगलाईन पण आपण नेहमी बघतो, की MIT स्कूल ऑफ डिझाइन म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिझाइन असं आपण म्हणतो. मग टेक्नॉलॉजी पण विद्यार्थ्यांना शिकवलं जाते का? आणि असेल तर कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी विद्यार्थी शिकतात? ओके. जेव्हा आपलं परत MIT स्कूल ऑफ डिझाइन सुरू झालं, आळंदी कॅम्पसमध्ये आपल्याकडे कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल ह्या 3 इम्पॉर्टंट ब्रांचेस आहेत, की ज्याचा सगळ्या प्रॉडक्टमध्ये उपयोग होतो. बरोबर. मग त्याचा ॲडव्हांटेज का घेऊ नये आपण, असा आम्ही विचार केला. बाकी बऱ्याच इन्स्टिट्यूट ह्या स्टँड अलोन डिझाइन इन्स्टिट्यूट आहेत. त्यांचं कॉन्सेप्ट लेव्हलला काम होतं, प्रोटोटाइप बनतं आणि पुढे काही होतं किंवा मग काही होत नाही असं. सो आपण इथे विचार असा केला, की आपल्याला ह्या तिघांचा ॲडव्हांटेज घेता आला पाहिजे. याच्यात काहीतरी कोलॅबोरेटिव्ह काम झालं पाहिजे. आणि मेकॅनिकलची एक्सपर्टीज जर माझ्या कॉन्सेप्टमध्ये वापरता आली, इलेक्ट्रॉनिक्सचे सेन्सर्स, बाकी ॲक्च्युएटर्स हे काय वापरता आलं, तर मला फायदा आहे. किंवा मी UXचं काही ॲप बनवतोय, तर मला प्रोग्रामिंगचा फायदा होईल. त्याच्यामधून हे आलंय, की कोलॅबोरेशन करायचं एकमेकांचं. आणि त्यामुळे आपण म्हणायला लागलो, की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिझाइन एज्युकेशन आपण देतो इथे. प्रॉडक्ट तिन्ही ब्रांचेसच्या मुलांना आपल्या इथे जे आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचे 2 सब्जेक्ट असतात. ओके. एक फंडामेंटल किंवा कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीज काय आहेत? म्हणजे समजा कम्युनिकेशनमध्ये तर प्रिंटिंग मशीन्स कुठल्या असतात? प्रिंटिंगचे वेज काय आहेत? त्याच्यात इलेक्ट्रॉनिफिकेशन किती झालंय किंवा मेकॅनिकल काय आहे किंवा बाकीचं काय आहे हे आहे. नंतर एक्झिबिशन किंवा जेव्हा त्यांना स्पेसमध्ये काम करायला किंवा लागतं. इव्हन मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल, हां. इंजिनिअरिंग ड्रॉइंग येस असू सर. शकतं. प्रॉडक्ट डिझाइनला हे इसेन्शियली आहे, की तुम्हाला मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शिकवल्या जातात आणि त्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुमच्या व्हिजिट्स होतात, सो दॅट तुम्ही बघूही शकता त्या गोष्टी. सो हा टेक्नॉलॉजीचा आस्पेक्ट ऑलरेडी आलाय आणि आता आपण AI आपल्या आधी मुलं AI एक्सटेन्सिव्हली वापरायला लागले. त्याचा परत चांगला लीगल आणि मॉरल यूज कसा करायचा? ओके. ते इंटिग्रेट करायचं काम आम्ही गेल्या 2 वर्षात प्रोफेसर आठवणकर सर जे आमचे मेंटर होते, IIT, IDCचे होते ते 5 वर्ष आपले मेंटर होते. तर त्यांच्या थ्रू आम्ही कोर्सेसचं कंटेंट असं बिल्ड केलं, की तुम्ही AIचा वापर चांगला कसा करू शकता. आणि मग ऑगमेंटेड रिॲलिटी असो किंवा व्हर्चुअल रिॲलिटी असो, याची आपल्याकडे लॅब आहे. त्या लॅबवर मुलं डिजिटल गेम डिझाइन म्हणजे टिपिकल गेमिंगवाले जे आहे, ते करतात, सिम्युलेशन्स तयार करतात. सो ह्या पद्धतीने सगळी टेक्नॉलॉजी इंटिग्रेट झालेली आहे आपल्याकडे. खरं तर हाच प्रश्न मला पुढे विचारायचा होता, की तुम्ही AI बद्दल बोललात. बऱ्याचदा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एक प्रश्न असतो. AI सगळ्याच क्षेत्रामध्ये जात आहे. मग AIमुळे डिझाइनचे जॉब हे खरोखर कमी होत आहेत, जाणार आहेत किंवा डिझाइनचे अस्तित्वच जाणार आहे, असं काय नक्की? ओके. की AIमुळे नक्की फायदा होणार आहे? पॉझिटिव्हली फार बघायचं म्हटलं तर याचा फायदाच होणार आहे. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा आपल्या 40-50 वर्षाचा विचार केला तर आली, त्याला सगळ्यांनी रेझिस्ट केलं. पण जे ते टेक्नॉलॉजी शिकले,
त्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केलं. त्यांचे करियर चांगले बनले. त्यामुळे प्रॉडक्ट फास्ट बनायला लागले. त्यामुळे इफिशियन्सी वाढली सगळ्यांची. एआय पण तसंच आहे. म्हणजे आता अ, आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे डिझाइन फॉर स्पेशल नीड्स. जिथे समजा हँडिकॅप लोकं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन स्टडी करायचा आहे. तर तुम्हाला तो ॲक्सेस मिळेलच असं नाही. किंवा अशा काही क्रिटिकल गोष्टी आहेत गव्हर्नमेंटच्या असतील किंवा जिथे आपल्याला ॲक्सेस मिळत नाही. जिथे मी बघितलं की एआयचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. कारण हा डेटा ऑलरेडी एआयकडे आहे. डेटा बँक आहे. सो आपण जर हे रिसर्च प्रॉम्प्ट जर आपण एआयला दिले, तर तुम्हाला चांगलं इनपुट मिळतं. ओके. मग ते चित्र स्वरूपात असो, काही जे काही आहे, केस स्टडी स्वरूपात असो किंवा फंडामेंटली जी काही नॉलेज आहे त्याच्याबद्दल असो, हे चांगलं मिळतं. सो तो तुमचा स्टार्टिंग पॉइंट होतो. त्यामुळं प्रॉडक्ट डिझाइनला किंवा कुठल्याही डिझाइनच्या क्षेत्राला हे बेसिक रिसर्चमध्ये एआय मोर दॅन 50% आता वर्क व्हायला लागले. ओके. अच्छा. जे गेले 2 वर्षात मी पाहतोय तेवढंच मी लिमिटेड माहिती तुम्हाला सांगतोय. कम्युनिकेशन डिझाइनमध्येही एखाद्या कंपनीचं तुम्हाला ब्रँडिंग करायचं किंवा लोगो करायचा आहे. तर त्याचे तुम्ही ह्युमन आपण एक 10-12 ऑप्शन बनवू शकतो. त्यातनं आपण काहीतरी शॉर्टलिस्ट करतो, मग ते फायनल करतो. आता एआय तुम्हाला हे सगळं रेडीमेड देतंय. ओके. पण प्रॉम्प्ट तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला डिसाईड करायचं की ही कंपनी कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आहे. ही कुठे स्थित असणार आहे. याचं इमेज काय प्रोजेक्ट झाली पाहिजे. हे जेवढं तुम्ही ॲक्युरेट द्याल, तेवढं तुम्हाला ऑप्शन्स बेटर मिळतील. आणि एआयचा ऑलरेडी एक फटीक थोडा आलाय. म्हणजे आपण जिथे-जिथे इमेज बघतो, एआय इमेज बघितलं की मी आय एम नॉट इंटरेस्टेड. मला ह्युमन मेड काहीतरी हवंय. सो ह्या फेजमधून आपण जाऊ आणि परत ह्युमन मेडकडे कदाचित येऊ याच्या बाबतीत. पण एआय जिथे मासेससाठी जो आउटपुट लागणार आहे, तिथे एआय वापरला जाईल. पण जो क्लासेससाठी असेल, प्रीमियम, इंटरेस्टिंग, डिफरंट, युनिक त्याच्यासाठी नॉन एआयचा वापर फार होईल. म्हणजे ह्युमन्स स्किल्सच वापरले जातील. असं मला दिसतं एकंदरीत त्याच्यामध्ये. सर एक शेवटचा प्रश्न, की जो खरं म्हणजे पहिला प्रश्न असायला पाहिजे होता. तो म्हणजे हा, की डिझाइनच्या फील्डमध्ये खरोखर स्कोप आहे का? आणि पुढे येणाऱ्या काही काळांमध्ये तो स्कोप कसा बदलणार आहे? ओके. सो मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे डिझाइनचे एक 3 ते 4 करियर आधी व्हायचे. म्हणजे फर्निचर होतं, ऑटोमोटिव्ह होतं आणि काही लिमिटेड ग्राफिक डिझायनर वगैरे होतं. आता ह्या प्रत्येक क्षेत्रात एक 10-12 व्हर्टिकल्स तयार झालेत. ओके. म्हणजे डिफेन्स व्हर्टिकल, मेडिकल इक्विपमेंट व्हर्टिकल, वेलबिंग एक व्हर्टिकल. तसं कम्युनिकेशन डिझाइन किंवा युजर एक्सपिरियन्स डिझाइनमध्ये गेम डिझाइन आहे, ॲनिमेशन आहे. ही इतकी नवीन क्षेत्र एआर, व्हीआर आहे. ही इतकी नवीन क्षेत्र आहे की कन्व्हेन्शनली काही गोष्टी बंद होतील किंवा कमी होतील. पण त्याच्यामुळे तुम्हाला 10-12 नवीन करियरचे ऑप्शन्स ओपन होत आहेत. आणि हे म्हणजे स्कोप हा दोन्ही पद्धतीने चांगला आहे, की काहीतरी नवीन तंत्रज्ञ वापरून नवीन स्पेसमध्ये तुम्हाला काम करायचंय. आणि जसं मेकॅनिकल इंजिनिअरला आपण माझं अंडरस्टँडिंग आहे, की एक एक्स अमाउंटची सॅलरी मिळते आणि तुम्ही मास्टर्स केलं काही स्पेशलायझेशनचं तुम्हाला ती ट्रिपल एक्स, वाढेल. 4x वाढेल. तसं डिझाइनमध्ये पण झालंय, की तुम्ही हे स्पेशलायझेशन केलं, की तुम्हाला ते सॅलरी वाढायचं म्हणजे तो पॅकेज जे आहे तुम्हाला बिकॉज यू आर वर्थ दॅट. त्यामुळे ह्या नवीन क्षेत्रात जर जाऊन तुम्ही काम केलं तर ह्यूज स्कोप आहे. आणि परत पुन्हा तेच सांगतो एक गोष्ट, की डिझायनर हा सेंट्रल व्यक्ती असतो, जो बिझनेस ओनर किंवा मार्केटिंगचा मनुष्य किंवा सेल्सचा मनुष्य आणि मॅन्युफॅक्चरिंग याच्या मधला दुवा असतो. त्यामुळे त्याला दोन्ही बाजूचं बॅलन्स करायला लागतं. त्यामुळे त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये जास्त आहे. म्हणजे मी जस्ट 2-3 एक्झाम्पल देतो, की भारतामध्ये आता आपण फक्त ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज घेऊ. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री म्हणजे टाटा, महिंद्रा, ओला, अजून कोण बजाज Volkswagen आहे. बजाज आहे. हां. या सगळीकडे जे हेड्स आहेत, डिझाइन हेड्स आहेत, हे प्रॉडक्ट म्हणजे ट्रेंड डिझायनर्स आहेत. आयदर एनआयडीचे आहेत किंवा आयडीसीचे आहेत. ग्लोबली सुद्धा असंच झालंय. ग्लोबली सुद्धा भरपूर डिझाइनचे लोकं म्हणजे पूर्वी डिझायनर म्हणजे टीममधला एक मेंबर जो ब्युटिफिकेशन करणार, थोडंसं त्याचं करियर वाढेल, तो मॅनेजर लेव्हलला जाईल. आता तसं नाही. डिझायनर हे डिसिजन मेकर झालेले आहेत. ओके. लीडर झालेत. म्हणजे ते बिझनेससाठी डिसिजन घेतात. आणि एक माझा पॉइंट मगाशी मुद्दा सांगायचा राहून गेला, की एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनमध्ये आपण आता म्हणजे प्रोफेसर आठवणकर सर आधी होते मेंटर म्हणून, अकॅडमिक मेंटर. आता प्रोफेसर धीमन पांचाल म्हणून मेंटर आले. त्यांनी 2 आस्पेक्ट आम्हाला सांगितले, की डिझायनर ॲज अ थिंकर हे आपल्याला प्रोपोगेट करायचं कारण एआयमुळे हे थिंकिंग कमी व्हायला लागलं आहे. सो आपण तो आस्पेक्ट कसा परत आणला पाहिजे, हा एक आस्पेक्ट. आणि डिझायनर कारण लीडरचे रोल करायला लागलेत, ते आधीपासूनच आणता येईल का आपल्याला?
सो डिझायनर ॲज अ थिंकर अँड डिझायनर ॲज अ लीडर ह्या 2 गोष्टी आता आम्ही नवीन आमचं म्हणजे ब्रीद वाक्य म्हणता येईल किंवा याच्यावर आता काम करायला लागलो. लीडर ही थोडी पुढची स्टेप आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण ॲज अ थिंकरवर आम्ही ऑलरेडी काम करायला स्टार्ट केलंय सर. ग्रेट. म्हणजे स्कोप हा नक्कीच आहे स्कोप आणि स्कोप वाढणार पण आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो, की साधारण कुठल्याही टाईपच्या डिझायनरला 7 ते 10 लाख ही ॲव्हरेज सॅलरी मिळते. आता आपला पहिल्या बॅचचा एक पास आउट झालेला मुलगा आहे. तो आदित्य बिर्ला आय-टी मध्ये काम करतो. सो त्यांनी आता म्हणजे आधीच्या एका कंपनीतून इकडे जंप घेतली, तर त्याला 45 लाख पॅकेज आहे सर. अरे वाह! हां, म्हणजे धिस वॉज अनहर्ड. इन्स्टिट्यूट जी छोटंसं इन्स्टिट्यूट सुरू झालं, त्याच्या पहिल्या बॅचच्याच मुलाला ही अपॉर्च्युनिटी मिळणं, ही संधी मिळणं ही फार छान गोष्ट आहे. खूपच छान. त्यामुळे हे आपल्यावर आहे. म्हणजे डिझायनर 4 वर्षात शिकून काय पिक करतो मार्ग. म्हणजे 2 आस्पेक्ट आहेत, की तुमचे स्किल काय चांगले आणि फ्युचरमध्ये काय चांगलं होणार आहे. कुठला स्ट्रीम चालणार आहे. याचा जर तुम्ही ताळमेळ बसवला, तर तुमचं करिअर फार छान होऊ शकतं आणि भरपूर स्कोप आहे त्याच्यामध्ये. आणि नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्हाला स्ट्रेस फार कमी असतो कंपेअर टू बाकी सगळ्या ह्याच्यात. कारण तुम्ही क्रिएटिव्ह काम करत असता सतत आणि सतत लोकांमध्ये असता. बरोबर. मला वाटतं हे 2 आस्पेक्ट तुम्हाला फार एनर्जी देत राहतं कायमस्वरूपी. ग्रेट. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण बरंच काही समजून घेतलं, की डिझाइन ॲज अ करियर येणाऱ्या काळामध्ये जी टेक्नॉलॉजी बदलते, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन डिझाइन असेल किंवा कुठल्या प्रकारच्या परीक्षा देण्याची गरज आहे, कुठल्या विद्यार्थ्यांनी डिझाइनचं करियर निवडावं, तिथपासून ते अगदीच आत्ताचा स्कोप आणि पुढचा स्कोप. बरं. खरंच खूप छान चर्चा झाली आणि तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये ही सगळी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. सर धन्यवाद, धन्यवाद. आणि मला खरंच ही संधी मिळाली. म्हणजे 6 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय, की हे एखाद्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या जावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं. कारण क्वालिटी एज्युकेशन म्हणजे क्वालिटी स्टुडंट येणंही तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे तो कॉलेजचा स्तर वाढतो, इंडस्ट्रीचा वाढतो आणि भारताचाही वाढेल. बरोबर. तर त्यात कॉन्ट्रिब्युशन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही जी तुम्ही संधी दिली आहे, त्याच्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे. थँक यू सर. थँक यू सर. थँक यू.